स्कॉलरशिपच्या गणित या विषयामधलं आपण एकूण 8 प्रकरण बघितली. आता आपण 8-9 प्रकरण बघणार आहोत. वजाबाकी पहिली पासून 4थी पर्यंत आपण वजाबाकी करायला शिकलो. हातचा कसा घ्यायचा, मोठ्या संख्येतून लहान संख्या कशी वजा करायची, होय की नाही. तर आता या वजाबाकीची नुसती गणित उत्तर काढायची आहेत आपल्याला. तर त्याचे टेक्निक वापरून कमीत कमी वेळेत अचूक उत्तर शोधायचं, त्याला स्कॉलरशिप म्हणायचं आपल्याला. तर वजाबाकी या धड्यामध्ये आपण एक उदाहरण नमुना दाखल मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर ही जी संख्या आहे ती वाचा अगोदर. फळ्यावर लिहिलेली जी संख्या आहे ती वाचा. आणि बरोबर किती असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो स्कॉलरशिपला. आणि त्याच्या खाली काय दिले जातात, पर्याय दिले जातात. पहिल्या पर्यायाचं उत्तर आहे हे कसं आलंय कमीत कमी वेळेत ते आपल्याला शोधायचं. संख्या वाचल्या तर मला पटपट जरा होईल, लक्षात येईल तुम्हाला किती समजले वगैरे. आणि चौथ्या पर्यायात काय लिहिली संख्या, हा. तर पहा, नमुना दाखल आपण एक उदाहरण इथं फळ्यावर लिहिलेले आहे. ताडवासा सगळेजण समोर लक्ष द्या फळ्याकडं. एकक, दशक, शतक, हजार, बरोबर. दश, हजार, लक्ष. संख्या वाचा. 5 लाख वजा 1,98,000, बरोबर. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे तर आम्हाला गणित येतंय, मग तुम्ही काय करणार, मोठी संख्यावर लिहिणार, मग खाली लिहिणार लहान संख्या, आणि मग त्याचे हातचे घेत वजाबाकी करत जाणार. त्याच्यामध्ये कमीत कमी 2-4-5 मिनिटं तरी लागणार. पण एवढा वेळ प्रत्येक गणिताला आपल्याला द्यायला नसतो स्कॉलरशिपला, फक्त 1.5 तास वेळ, बरोबर आहे का. 1.5 तासामध्ये आपल्याला पेपर सोडून मोकळं व्हायचं. तर मग काय करायचं, वजाबाकीचं एक सोपं टेक्निक बघा. जसं आपण बेरजेचं काय केलं, एककाचं टॅली केलं, एककाचं घर आणि बेरीज करून बघितलं एककाच्या घराजवळ तो अंक येतोय का. आता वजाबाकीमध्ये काय करतोय आपण, हे लक्षाचं घर आहे, लक्षाचं लाखाचं, बरोबर. एकक, दशक, शतक, हजार, दश, हजार, लाख. एकक, दशक, शतक, हजार, दश, हजार, लाख. सोपा उपाय काय आहे की बाबा 5 आहे, लाखाच्या घरात 5 आहे, वरती मोठी संख्या लिहिणार आहे आपण. 5 मधून 1 वजा करायचं. मग 5तून 1 वजा केलं तर 5 पेक्षा लहान संख्या येणार आहे का मोठी संख्या येणार आहे, लहान संख्या. मग एवढं आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की लाखाच्या घरामध्ये 5तून 1 वजा केल्यावर लहान संख्या कुठे आली बाबा, इथं तर 5 आले, म्हणजे हे पर्याय चुकलेला आहे. ताडवासा सगळे लक्ष द्या. 5तून 1 वजा केलं तर उत्तर किती येईल, म्हणजे 5 पेक्षा लहान संख्या येते ना. मग पहिल्या पर्यायातच बघा 5च दिले, मग ते उत्तर बरोबर असेल का, नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये 3 आहे, 5तून 1 वजा केल्यावर लहान संख्या येणार आहे. मग 5 पेक्षा लहान संख्या कुठे आली आहे, दुसऱ्या पर्याय. तिसरा पर्याय पण टॅली करायचा, सोडायचे नाही, कोणताच पर्याय सोडायचा नाही, सगळे पर्याय टॅली करून बघायचे. कधी कधी आपल्याला वाटतं की अरे हाच पर्याय बरोबर असेल, मग आपण गडबडीत काय करतो, त्याला गोल रंगवतो. पण कधी कधी पुढचे 2 पर्याय बघायचे आपले राहून जातात. त्याच्यामुळे उत्तर काढताना स्कॉलरशिपचं 4ही पर्याय वाचून बघायचे, 4ही पर्याय टॅलीच करून बघायचे. मनाने पटकन घाई कुठल्याही गोलाला रंगवायचं नाही. मग तिसरा पर्याय बघा, तिसऱ्या पर्यायामध्ये किती उत्तर आले, लाखाच्या घरात. आणि चौथ्या पर्यायात लाखाच्या घरात किती उत्तर आले. म्हणजे बघा सोपी टेक्निक आपण वापरली. आपण काही जास्त विचार करत बसलो नाही की बाबा लाखाच्या घरात 5 आहे, इथं लाखाच्या घरात 6 आहे, इथं लाखाच्या घरात 3 आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. वजाबाकीचं उत्तर हे 5 पेक्षा काय येणार आहे, लहान संख्येच येणार आहे. म्हणून आपण डायरेक्ट काय केलं, ह्या दुसऱ्या पर्यायाला गोल रंगवला 4 पैकी. किती जणांना समजलं, हे झालं वजाबाकीचं टेक्निक. कशाचं टेक्निक झालंय, वजाबाकीचं. किती जणांना समजलं वजा. आणि मगाशी बेरजेचं शिकवलेलं समजलं का, तिथल्या एककाचं घर टॅली करायचं, दशकाचं घर टॅली करायचं, शतकाचं घर टॅली करायचं, आणि पर्याय बघायचं. पर्यायातल्या उत्तरात 4ही पर्याय बघायचं, बाबा ह्या घरात उत्तर किती आलंय, त्या घरात उत्तर किती आलंय, ठीक आहे. तर मग ह्यावर वजाबाकीची अशी सोपी गणित आहे. 9.1 करा सगळ्यांनी. 9.2 हे उद्या येताना तुम्ही सोडवून आणायचे वहीमध्ये, उद्या सुट्टी आहे.
दिवस, रविवारचा पूर्ण दिवस आणि सोमवारी 10 वाजेपर्यंतचा वेळ. त्याच्यामुळे छानपैकी व्यवस्थित गणित करून आणायची. ठीक आहे, लिहून घ्या फळ्यावर.